नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण विसर्ग संधी मराठी व्याकरणातली अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त जिद्दी मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आता विसर्ग संधी पाहूया। विसर्ग संधी म्हणजे काय तर एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला विसर्ग संधी म्हणतात। मग याचं उदाहरण काय तर नि प्लस चल, निश्चल। आता विसर्ग संधीमधील काही नियम पाहूत। त्यामध्ये पहिला नियम आहे उकार संधी। विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदुव्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो। याला काय म्हणायचं तर याला विसर्ग उकार संधी म्हणायचं। मग एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस विसर्ग उकार संधी होत असते तेव्हा दुसऱ्या अक्षराला जो काना लागतो व मात्रा असतो ते संधियुक्त असतात। कुठली तर उकार संधी। म्हणजेच काय तर यशोधन, मनोरथ हे काय झाले उकार संधीची उदाहरणे झाली। आता उकार संधीची इतर उदाहरणे पाहूया। जसं की यश प्लस धन, यशोधन, मन प्लस रथ, मनोरथ ही तर आपल्याला माहीतच आहेत, पण त्याचबरोबर वयो प्लस मान म्हणजेच वयोमान। यानंतर रकार संधी। विसर्गाची र संधी काय आहे आपण पाहूया। विसर्गाच्या मागे अ आणि आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते। यालाच आपण विसर्ग र संधी म्हणतो। जसं की अंतर प्लस नि प्लस अंतर, निरंतर। काय झालं तर पहिल्या वर्णामध्ये विसर्गाला अ म्हणजेच स्वर येऊन मिळाला आणि त्याचा काय झाला तर र झाला। म्हणून काय म्हणायचं, जेव्हा विसर्गाच्या समोर अ आखेरीज स्वर पुढे आला आणि त्याच्या पुढे कोणता यावं लागते मृदव्यंजन यावं लागते, त्यानंतरच ही र ची संधी होत असते। यानंतर तिसरा नियम आहे विसर्गाचा। विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क ख प फ ही कुठली वर्ण आहेत तर कठोर वर्ण आहेत। ही वर्ण आले तर विसर्गाचा श होतो। कसं मग नि प्लस कर्ष, निष्कर्ष, दु प्लस काळ, दुष्काळ ही काय झाली तर श होऊन संधी होऊन विसर्ग संधी झाली। यानंतर पुढील नियम आहे विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे जर स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो। जेव्हा कठोर व्यंजने येतात तेव्हा विसर्गाच्या मागे अ यावा लागतो, त्यानंतर त्याच्या पुढे अच्या पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने यावं लागतात तर विसर्ग कायम राहतो। पण पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो। म्हणजे काय तर विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो। जसं की रज प्लस कण, क आल्यामुळं काय झालं रजकण असं झालं। पण जेव्हा अंत प्लस येव, अंत येव
यावेळेस काय झालं तर विसर्ग लोप पावला आणि पहिल्या वेळेस काय झालं तर विसर्ग कायम राहिला. यानंतर पुढील नियम म्हणतो की पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे जर कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो. जसं की अंत प्लस करण, अंतकरण. काय झालं, र चा लोप झाला आणि र च्या जागेवर काय आला तर विसर्ग आला. चतुर प्लस सूत्री, चतुसूत्री. इथं काय झालं, र लोप पावला आणि विसर्ग आला. यानंतरच्या नियमात आहे, जर पहिल्या पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणताही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो. म्हणजेच काय, मनस प्लस पटल, मनः पटल. तेजस प्लस कण, काय झालं तेजः कण. यानंतरचा नियम आहे, विसर्गाच्या पुढे जर च आणि छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि त आणि थ आल्यास स होतो. म्हणजे काय, उदाहरण पाहूया आपण. निश्चल बरोबर काय झालं निश्चल. दुःख चिन्ह, दुःख चिन्ह. त्यानंतर मन प्लस चक्षु, मनचक्षु. ही काय झाली, विसर्गाच्या पुढे च आणि छ आल्यास श झालं आणि त आणि थ ज्या वेळेस आलं तेव्हा काय झालं तर स झालं. यानंतर पुढे आहे पुढचा नियम, विसर्गाच्या पुढे क्र धातूची रूपे आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होते. तर नमः प्लस कार. आता त्याची फोड करायची झाली नमःची तर न म प्लस स येतो प्लस कार येतो. काय झालं याचं, नमस्कार. मग दुसरं पाहायचं झालं तर पुनः का प्लस कार. त्याची परत फोड पाहायची झाली तर पुर प्लस स प्लस कार, पुरस्कार. यानंतर पुढचा नियम आहे, विसर्गाच्या पुढे च आणि छ आल्यास विसर्गाचा श होतो. हा तर आपण नियम पाहिलेलाच आहे. मग जर ट ठ आल्यास श होतो तर त आणि थ आल्यास स होतो. जसं की अंध प्लस तल, अंधस्थल. त्यानंतर राम प्लस टिकते, राम टिकते. यानंतरचा नियम आहे, विसर्गाच्या पुढे श स श आल्यास विसर्ग कायम राहतो. म्हणजे काय, दुःख शासन, दुःख शासन. नि प्लस स्वार्थी, निस्वार्थी. इथे काय झालं तर श स आणि श समोर आल्यामुळं काय झालं, विसर्ग जशाचा तसा राहिला. त्यानंतर पुढचा नियम आहे, विसर्गाच्या मागे इ उ असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा र होतो. पुढे पुन्हा र आल्यास विसर्गात मागील र चा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. आता आपल्याला हे जरी गुंतागुंतीचे नियम वाटत असले तरी याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर आपल्याला अगदी म्हणजे मार्क चांगला मिळवून देण्यासारखा विषय असतो मराठी व्याकरण. त्यामुळं याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि हे सर्व नियम पाठ करण्यापेक्षा ही सर्व नियमात बसणारे उदाहरणं जास्तीत जास्त सोडवा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी गेन होईल. आता आपण संधीचा शेवटचा पाठ म्हणजेच विशेष संधी पाहूया. तर विशेष संधी म्हणजे काय, मराठी व्याकरणात स्वर, व्यंजन आणि विसर्ग या मुख्य प्रकाराव्यतिरिक्त काही अशा संधी आहेत ज्या केवळ मराठी शब्दाच्या बाबतीत घडतात. त्याला आपण मराठीच्या विशेष संधी असं सुद्धा म्हणतो. याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये पूर्वरूप संधी आणि पररूप संधी असे 2 प्रकार पडतात. चला तर मग ते अभ्यासू. पूर्वरूप संधी, जेव्हा 2 स्वर एकापाठोपाठ येतात तेव्हा दुसरा स्वर लोप पावतो किंवा नाहीसा होतो आणि पहिला स्वर
पूर्वरूप जशाचा तसा राहतो यालाच पूर्वरूप संधी म्हणायचं. सोप्या सूत्रात सांगायचं झालं तर पहिला स्वर कायम प्लस दुसरा स्वर गायब त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. जसं की काही प्लस असा काहीसा, दुसरा स्वर गायब झाला, अ गायब झालं आणि ई जशाला तसाच राहिला. घरी प्लस ईच, घरीच, ई गायब झाला. याला काय म्हणायचं पूर्वरूप संधी. यानंतर परस्वरूप संधी. पररूप संधी आता कशाला म्हणायचं तर आता यामध्ये काय होतं तर पहिला स्वर गायब होतो आणि दुसरा स्वर कायम राहतो. शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा दोन स्वर एका लागोपाठ येतात तेव्हा पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा स्वर कायम राहतो, पहिल्या व्यंजनात मिसळतो. याला पररूप संधी असं म्हणायचं. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.